सकाळी 9 वाजता एक पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात। ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत, आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवून टाकू। दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 का 35 मला माहित नाही किती पक्षांची एक खिचडी आहे। बंधू भगिनींनो, ही जी खिचडी तयार झाली आहे यांना मी एकच सवाल विचारला, मला सांगा आमचं सरकार येणार, आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे, मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत, तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत सांगा? सांगू शकत नाही। मग शेवटी आमच्या पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सकाळी 9 वाजता एक पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात। ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत, आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवून टाकू। मी म्हटलं ठीक आहे, 5 वर्षात 5 बनवाल, पण पहिला कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं काय करणार आहे, एक खुर्ची लावणार आहे। लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो, तशी एक खुर्ची लागेल, त्याच्या अवतीभोवती सगळे पक्ष फिरतील, संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री। अरे या वेड्यांना सांगा, हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे, या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे। तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे, तुमच्या घरचा प्रमुख नाही आहे, या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक आहे। पण बंधू भगिनींनो, यांना नेताही नाही, यांना नीतीही नाही आणि यांची नियतही नाही, अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय। आपल्या मोदीजींची आघाडी, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन। या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे, त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे। सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढे जाते। दुसरीकडे अवस्था काय? तिकडे इंजिनच आहे, तिथे डब्बे नाहीच आहे। हे मनसेचं इंजिन आहे ते आपल्या सोबत आहे, पण तिकडे डब्बे नाहीच आहे। तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता दिदी म्हणते मी इंजिन आहे। तिथे डब्बे नाहीच आहे आणि यांच्या इंजिनची अवस्था काय आपल्याला माहिती आहे। डब्यात बसायला जागा असते, इंजिन मध्ये सामान्य माणूस बसू शकतो का? सांगा, बसू शकतो का? इंजिन मध्ये ड्रायव्हर बसतो। आता राहुल गांधींच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाहीये, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये जागा ही फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे। तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।